माळी समाजाचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवा। माळी हक्क परिषदेत ठराव। महाराष्ट्रात माळी समाजाचे प्रमाण अधिक असून माळी समाजाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी विधानसभेत पाठवावे असा ठराव भुसावळ येथे संपन्न झालेल्या माळी हक्क परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला आहे। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जामोदचे माजी आमदार कृष्णकांत इंगळे, उत्तमराव महाजन, विजय महाजन, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, पद्माकर महाजन, श्रीमती गुरुनुले, वंदना तिखे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांनी सांगितले की ज्या राजकीय पक्षाने माळी समाजाचे उमेदवार दिले त्या पक्षाच्या पाठीशी माळी समाज उभा राहणार आहे, तसेच त्या व्यक्तीस निवडून आणण्याचे कार्य आहे माळी समाज हक्क परिषद करणार आहे। आम्ही सर्व पक्षाकडे माळी समाजाचा उमेदवार देण्यासाठी मागणी करणार आहोत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कांडेलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजेरद महाजन यांनी केले। या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून माळी समाजाचे 200 प्रतिनिधी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजक खुलस महाजन, संतोष इंगळे व राजेंद्र महाजन हे होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी माळी समाज हक्क परिषदेचे संतोष माळी, सुभाष महाजन, सारंगधर माळी, पवन माळी, धनंजय महाजन आदींनी परिश्रम घेतले। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे, भुसावळ। माळी समाजाचा जो राजकीय धक्का घसरत चाललेला आहे, तो राजकीय धक्का वाढावा। जे 43 विधानसभा महाराष्ट्रातल्या आहेत, तिथे माळी दूर आणि तिथे माळी समाजाच्या उमेदवाराला तिकीट मिळाली तर तो आमदार निवडून देऊ शकतो। अशा ठिकाणी सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी माळी समाजाच्या उमेदवाराचा विचार करावा आणि माळी समाजाच्या व्यक्तीला तिकीट मिळाल्यानंतर तो निवडून कसा यावा याकरता ही हक्क परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केली होती। आज या हक्क परिषदमध्ये सर्वांनी आपापल्या जिल्ह्याचं नियोजन या ठिकाणी दिलेलं आहे। सोबतच काही ठराव देखील या हक्क परिषदेमध्ये मांडण्यात आले। त्याचा पहिला ठराव असा होता की गेल्या 10 वर्षामध्ये विधान परिषदेमध्ये माळी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही, त्यामुळे येणाऱ्या ज्या 11 जागा आहेत त्या 11 जागेमध्ये माळी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावं अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी करण्यात आला। त्याचबरोबर येणाऱ्या विधान परिषदेमध्ये ज्या पक्षामध्ये जे राजकीय कार्यकर्ते काम करतात ते विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावं। दोघांकडून आम्हाला अपेक्षित आहे, ज्या ठिकाणी आमचे विनर उमेदवार असतील माळी समाजाचे त्यांच्याकडून आम्ही हे अपेक्षा करतो। नाही, या ठिकाणी आमची त्या निमित्ताने एक समिती गठीत होणार आहे आणि ती समिती विविध पक्षांच्या समितीकडे, ज्यांची पक्ष तिकीट वाटप समिती आहे त्यांची भेट घेणार आहे आणि आमची बाजू भक्कमपणे मांडणार आहे। चिंतन बैठक यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा हा ठरवण्यात आला, महाराष्ट्रामध्ये जे 6 विभाग आहेत त्या विभागामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या चिंतन बैठका घेण्यात येईल आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर सुद्धा अशाच बैठका घेऊन जी कार्यवाही आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे, जे ठराव पास केलेले आहेत त्या ठरावावर सुद्धा अशाच प्रकारचा विचार होऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या प्रकारचे काम, ह्या प्रकारची कारवाई माही महासंघ करेल अशी मी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे। जय ज्योती, जय क्रांती, संपूर्ण महाराष्ट्र